सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण जात आहोत खोपोली येथे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तर मी आज जाणार आहे बाईकवरून. तर चला निघूया. तर गाईज आपण हायवेला आपण बघू शकता पुणे एक्सप्रेस हायवे आहे हा. ही आपली बाईक. इकडून अजून आपल्याला 27 किलोमीटर अजून जायचं आहे पुढे. खूप ऊन आहे इकडे, खूपच. दुपारच्या वेळेत येण्याचा प्रवास नेहमी टाळावाच, कारण की उन्हामध्ये प्रवास करणं खूप कठीण जातं. तर आता आपण पोहोचलेलो आहोत महाराजांच्या मठामध्ये. आपण बघू शकता हे मठाच्या आतील दृश्य आहे. हे आतमध्ये छोटंसं मंदिर आहे. हे संतांच्या मूर्ती आहेत इकडे, जे आपल्याला भजन करताना दिसत आहे. समोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. हे समोर आहे ते शिवलिंग आहे, त्याच्यावरती महाकाली माताची मूर्ती होती. हे समोर महाराजांचा फोटो आहे, आपण बघू शकता. हे जे समोर दिसत आहे ते वसतिगृह आहे. आपण इकडे स्टे सुद्धा करू शकता. हे आपण मठाचं दृश्य दाखवत आहोत. समोर इतकं सुंदर दिसतं. खूपच मोठं मठ आहे. हा व्ह्यू आहे. आता आपण जात आहोत गुहा दर्शन करायला. इकडे वरती स्वामी स्वतः जाऊन नामस्मरण करायचे तासन तास. चला आता आपण जात आहोत वरती. चला जाऊया. खूप ऊन आहे, त्यामुळे वरती जाणे थोडे कठीण आहे, कारण की पाय खूप तापत आहेत. उन्हामुळे पायाला चटके बसत आहेत. तरीसुद्धा आपण वर जाण्याचा प्रयत्न करत आहोत. हे मसाज सेंटर आहे. इथे आपण आयुर्वेदिक मसाज करू शकता. इथून जरा पुढे आल्यावर तिकडे गौशाळा आहे. इथे आपले गायी आहेत, चारा खाताना दिसत आहे आपल्याला. आपण बघू शकता. आता आपण जाऊत वरती गुहेच्या दिशेने. गुहा दर्शन करायला. इकडे खूप ऊन आहे, आपण बघू शकतो. या डोंगरावरती गुहेत जाण्याचा मार्ग आहे. तो पुढे आहे थोडा. तिथून अजून पुढे जाऊन वरतून शिड्या आहेत, तिकडे आपण वरती जाऊ शकतो. तर आपण जात आहोत. आता आपण पाय धुत आहोत वरती जाण्याच्या अगोदर. थोडं गार वाटलं पायाला. हे वरून दृश्य आहे. आता मी वरती पोहोचलेलो आहे. या शिड्या आहेत वरती जायला. ही समोर आहे ती गुहा आहे. इथे आतमध्ये स्वामी नामस्मरण करत होते. हे वरून दृश्य आहे. हे आपला मठ दिसत आहे वरतून. तर मित्रांनो, हे गुहेच्या आतील दृश्य आहे. आपण बघू शकता. इथे स्वामी नामस्मरण करत होते तासन तास. खूपच छान, एकदम शांत ठिकाण आहे. बघू शकता खूप ऊन आहे आज, आणि मी वरून दर्शन करून आलेलो आहे. तर हा व्हिडिओ मी खूप उन्हामध्ये बनवत आहे. त्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता मी दर्शन करून बाहेर आलेलो आहे. आता इथून मी चाललो आहे घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.